ट्विट करत संकेत दिलेले आहे की जर एकनाथ शिंदेवरती जर कोणी बोलत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागा आणि उत्तर दिलं गेलं पाहिजे. आता खरं सर अशा पद्धतीनं माणूस मोठा होत असला की त्याच्यावरती टीका होत असते. मला असं वाटतं की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं स्वतःचं राजकारण आणि स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं, त्यामुळे निश्चितपणाने एका बाजूला त्यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे आणि मग अशा वेळेला काही लोक ॲलिगेशन करत असतील तर ते चुकीचं आहे आणि अशा ॲलिगेशनला निश्चितपणे कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीनं उत्तर देतील. आता तेही आग्रही झालेले आहेत. शासनाचा उद्देश हा सगळ्याच समाजाला पुढे घेऊन जायचा असतो, कुठल्या समाजावर अन्याय करण्याचा नाही. माझी आपल्याला विनंती अशी आहे की ज्या पद्धतीने अनेक वर्षाचं आंदोलन सुरू होतं त्याच्यामध्ये मराठा समाजासाठी काही जी आर घेतले, इतर समाजाला सुद्धा न्याय देण्यासाठी सरकार तितक्याच तत्परतेने काम करेल. दुसऱ्या बाजूला जे काही सगळे इतर ओबीसी समाज असतील, इतर समाज असतील, SC ST समाज असतील, त्यांच्यासाठी सुद्धा सरकारची जी जबाबदारी आहे तेवढ्याच तत्परतेने सरकार पार पाडते. मला असं वाटतंय की या 2 समाजातला 3 समाजातला अशा पद्धतीचा भेदभाव न करता महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांसाठी ज्या ज्या आवश्यक सुधारणा सुविधा आणि जे GR आहेत, केवळ GR नव्हेत तर त्या माध्यमातून या सगळ्या समाजाच्या प्रगतीसाठी सरकार काम करते. याच्यामध्ये भेदभाव कुठेही करायचा सरकारचा उद्देश नाही आणि असणारही नाही. याची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा अराजकता माजेल असं छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली. महाराष्ट्रामध्ये गेल्या 4-5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणासाठी एका बाजूला आंदोलन लढाई सुरू आहे, त्या सगळ्या लढाईनंतर कालच्या वेळेला शासनानं काही धोरणात्मक निर्णय घेतलेत की त्याच्यामध्ये मराठा समाजातल्या लोकांसाठी सुद्धा आरक्षणाला काही GR काढलेत. त्या GRच्या माध्यमातून जे गरजू मराठा आहेत अशा सगळ्या लोकांसाठी ह्या निर्णयांचा निश्चितपणाने उपयोग होणार आहे. सरकार निश्चितपणानं जे काही GR काढलेले आहेत त्या मराठा आरक्षणाचे GR असतील, इतर समाजाच्या आरक्षणाची किंवा त्यांच्यासाठीच्या सुविधांचे GR असतील, त्याच्यासाठी सरकार आपली बाजू कोर्टामध्ये सुद्धा मांडेल ठामपणाने आणि सगळ्या समाजाला न्याय देईल. चिखल विभागाचा निधी जो आहे तो वाढवला जातो, आदिवासी विकास विभागाचा जर निधी वाढवला जात असेल तर आदिवासी विकास विभागामार्फत नंदुरबार सारख्या जिल्ह्याचा विकास कसा होईल सर, आणि विशेषतः आरोग्य विभाग कसं बळकट होईल यासाठी? नाही, माझी आपल्याला विनंती अशी आहे की लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि त्याचा खूप चांगला अर्थकारणाला लाभ होतोय. परंतु त्याच्यासाठी आदिवासी विभागाचे पैसे वळवलेत असा काही विषय असणार नाही. प्रत्येक विभागाला जे काही आवश्यक निधी आहे त्या विभागाच्या मागणीप्रमाणे शासनानं त्यांना दिलेले आहेत आणि त्याच्या पद्धतीने त्यांचं काम चाललंय. तसेच सोलापूर शेतकऱ्याच्या पाठीशी कशा पद्धतीने उभं राहणार आहे? अतिवृष्टी यावर्षी आपण जर बघितलं तर मे महिन्यापासून पाऊस पडतोय आणि कालचं सुद्धा प्रेडिक्शन असं आहे, अनेक ज्या सगळ्या हवामान तज्ज्ञ आहेत त्या सगळ्यांचं किंवा वेधशाळेचे सुद्धा जे तज्ज्ञ आहेत त्यांचं सगळ्यांचं एकूण मत दिसतंय ते 15 ऑक्टोबर पर्यंत परतीचा पाऊस राहील. या पावसाचं एकूण प्रमाण बघितलं तर अतिवृष्टीचा निश्चितपणानं फटका आपल्या शेतकऱ्यांना बसणार आहे. जर अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसत असेल तर सरकार त्यांच्या पाठीमागे ठामपणानं उभं आहे. जिथं जिथं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल तिथं त्या पिकांचे पंचनामे करण्याबद्दल संबंधित कलेक्टर आणि कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या सूचनांप्रमाणे कुठल्याही शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे जर काय त्यांच्या नुकसान झालं असेल पिकांचं तर त्याच्याबद्दलचे सगळे नुकसान भरपाई देण्यामध्ये सरकार कटिबद्ध आहे. सर काय सांगाल नाही, आजच्या बैठकीमध्ये सुद्धा काही प्रायव्हेट डॉक्टरांच्या बरोबर आणि आमच्या शासकीय यंत्रणेबरोबरच्या आढावा बैठकीमध्ये काही विषय समोर आलेत. या सगळ्या विषयांच्या बद्दल वस्तुस्थिती बघितल्यानंतर आपण निश्चितपणे सांगू की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलचे पेशंटचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे साहजिकच याचं गांभीर्य लक्षात घेऊन अजून प्रचंड काम आम्ही आरोग्य विभागाच्या वतीने करणं गरजेचं आहे. त्यामुळे डाटा असेल, त्याच्यावरती उपाययोजना असेल, अवेअरनेस असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे कॅम्पेन करणं असेल, हे सगळं आम्ही करू. आणि दुर्दैवाने याच्यामध्ये ज्याने दुर्लक्षित या सगळ्या कामामध्ये दुर्लक्ष जाणीवपूर्वक केले त्यांच्यावरती सुद्धा अतिशय गंभीर कारवाई आम्ही करणार आहोत. सर आपण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.